राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं असताना आता राज्याच्या काही भागात गारपीट देखील होतीये. अहमदनगर, संगमनेर, पंढरपूर, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड आणि त्याचबरोबर लातूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस बरसतोय. राज्यात पडलेल्या गारपिटीमुळे अवकाळीनं महाराष्ट्राचा शिमला झाल्याचं समोर आलेलं आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एका बाजूला आंदोलन सुरू आहे. राज्यात 20 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय वादग्रस्त विधान केले, त्यांचा अपमान केलाय. 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाडांनी केला. सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असल्याचं गायकवाड म्हणाले. सरकारी कर्मचारी गडगंज असून त्यांना पेन्शनची गरज नाही. सरकारी कार्यालयातला शिपाई सुद्धा भ्रष्टाचार करतो, त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावर डोळा असतो असा आरोप त्यांनी केला. सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 रुपया कोणाकडून घेणार नाही असं वचन घ्यावं, मग पेन्शनची गोष्ट करावी असं गायकवाड यांनी म्हटलंय. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्मचारी 8 तास ड्युटी करतो. किती? 8 तास. आमदार 24 तास ड्युटी करतात. आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले. किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला. आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे. आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे. आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4-4 पीएचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कार्यालयाचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल, आणि तेही जाऊ द्या. हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला, रडत आला, तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो. शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकऱ्यातले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात. 6 दिवसात होणार का आम्हाला 6-6 महिने लावतात. एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार. आणि मला सांगा, कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे. 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही, एवढे गडगंज झाले. त्यांना काय करायचं? चपराशी बी सुटत नाही, तो बी याद जायचे, शेतकऱ्याला पैसे मागतो. तुम्हाला सांगतो, त्या ऑफिस मध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचार नजर राहती की किती पैसे काढतो म्हणून. या कर्मचाऱ्यांना इमानदारीने जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा. यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल तर यांना शपथ घ्याव की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील. सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, आणि मोठ्या सांगायचे की आम्हाला हे द्या म्हणून. अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना. काय लायकी आपली तर